कोजागिरी जागिरी म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून मस्त बेत आखला जातो. इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे. मस्त मसाला दूध सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल. पण कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्त्व आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. याला शरद पौर्णिमा, माणिकेथारी, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, माडी पौर्णिमा असे देखील म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमा साजरी का केली जाते हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविकच आहे. यासाठी जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आणि कोजागिरी पौर्णिमा माहिती. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्त्व दिले जाते. प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या आधी 9 दिवसांची नवरात्र आलेली असते. या 9 दिवसात शक्ती आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवेगळ्या रूपांची मनोभावे पूजा करतो. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्त्व आहे. पौर्णिमेसाठी तयार केलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे, मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते, ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर ती कधी येते हे जाणून घेऊ. कोजागिरी पौर्णिमा ही दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. पूर्ण चंद्रवर आल्यानंतर तुम्ही चंद्रासमोर मसाला दूध ठेवून त्याचे सेवन केले जाते. लक्ष्मी पृथ्वी तलावर येणार याचे स्वागत करण्यासाठी जागे राहण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. यापैकी काही कथा आपण जाणून घेऊयात, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व जास्त कळेल. एका राजाची कथा यामध्ये सांगितली जाते. एक राजा काही कारणामुळे आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने महालक्ष्मीचे व्रत केले. तिच्या व्रतामुळे लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले. तिने आपले राजवैभव परत मागितले. तिला ते वैभव परत मिळाले. कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरून साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वी तलावर येते. ती चांदण्याच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते, को जागर्ती, को जागर्ती. तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान वैभव देण्यासाठीच ती आलेली असते. जे लक्ष्मीला साथ देतात तिलाही सुखसमृद्धी मिळते. कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात? पूजाविधी. या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा करण्याची खूप ठिकाणी पद्धत आहे. यासाठी तुम्ही स्वच्छ स्नान करून घ्या, उपवास ठेवा. तांब्याच्या, चांदीच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी आणि मनोभावे पूजा करावी. चंद्रोदय झाल्यावर तुपाचे दिवे लावावेत. दूध, तूप आणि ड्रायफ्रूट्स घालून खीर बनवावी. ती चंद्रप्रकाशात ठेवावी. त्यानंतर अशी खीर प्रसाद म्हणून ब्राह्मणास द्यावी आणि आपणही ग्रहण करावी.
कोजागिरीच्या दिवशी घरातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून अश्विनी साजरी केली जाते. घरी मस्त मसाला दूध बनवले जाते. सुक्या मेव्यात आटवलेले गोड दूध चंद्रप्रकाशात न्हाऊन काढले जाते. मग ते प्राशन केले जाते. मंगलमय गाणी, रास, गरबा करून ही रात्र जागवली जाते. अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी करू शकता आणि या दिवसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.